माझ्या गोड गोड ताईंना सांगते, चला आज व्हिडिओला छान असं एक लाईक करून द्या. व्हिडिओला लाईक केलं ना तर खरंच खूप छान वाटतं. तर चला आज मला ना एवढे ब्लाऊजचं कटिंग आणि स्टिचिंग करायचं होतं. बघूयात आता किती होते काय, मी तुम्हाला सगळं व्हिडिओमध्ये सांगते. आणि चला मग कटिंगला बसले होते. तर आता एकाच मापाचे 5 ब्लाऊज होते. तर काही प्रिन्स कट होते आणि काही लांब बाईचे होते, तर काही शॉर्ट बाईचे होते. तर मग कटिंग करायला बसले, पण तितक्यात मुलांना भूक लागली. तर सकाळचा स्वयंपाक झालेला होता, पण मुलांना खायची होती डाळ खिचडी. तर म्हटलं चला आता डाळ खिचडी बनवून घेऊया. कुकरमध्ये डाळ खिचडी टाकली, तोपर्यंत इकडं कटिंग जेवढं होईल तेवढं म्हटलं करून घ्यावं. तोपर्यंत 2-3 शिट्ट्या झाल्या कुकरमध्ये आणि लगेच डाळ खिचडी मस्त अशी तयार झाली होती. तर मग म्हटलं चला आता लगेचच मुलांना खायला द्यावं. गरम गरम डाळ खिचडी खायला खूप छान लागते तूप वगैरे टाकून. तर सिंपल ही मुगाच्या डाळीची आणि तांदळाची खिचडी बनवलेली होती. मुलांना दिली खायला आणि तोपर्यंत मुलं मस्त असं एन्जॉय करत होते, टी व्ही बघत बघत खात होते. आणि दिवसभर घरी असल्यामुळं मग कसं मुलांना काही ना काहीतरी खायला द्यायचं पण असतं. आणि माझं इकडं कटिंगचं काम पण चालू होतं. तर चला ते कटिंग करून घेतलं. काही ब्लाऊज बाकी होते ते राहिलेले पण कट करून घेतले. आणि एवढे सगळे ब्लाऊज माझे 5 ब्लाऊज कटिंग करून झालेले आहेत. आता लगेचच बसले शिवायला, पण तितक्यात मैत्रिणीचा फोन आला, तुमचे राहू द्या माझे शिवा. तर म्हटलं चला बाई, आता तिचे 2 ब्लाऊज अर्जंटली द्यायचे होते, तर मग ते घेतले शिवायला. आणि म्हटलं माझे जेवढे होतील तेवढं घेईन आज आणि उद्या काय घेईन. मग तो ब्लाऊज मी इथं तिच्यावाला कंप्लीट करून घेतला. आणि दुसरा पण ब्लाऊज होता एकाच मापाचा, तो पण घ्यायचा होता आणि याला बटन पण लावायचे होते. सुंदर बोटनेक ब्लाऊज डिझाईन बनवलेली होती. त्यानंतर ते ब्लाऊज पूर्ण कंप्लीट करून दिले. आणि माझे काही ब्लाऊज होते त्यातले 2 ब्लाऊज मी स्टिच करून घेतले आणि संध्याकाळच्या स्वयंपाकाला लागले. आता कसे शिवले काय शिवले हे सगळे मोठ्या व्हिडिओमध्ये मी दिलेला आहे. तो व्हिडिओ लवकरच येईल, तो पण बघा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.